मित्रांनो, 21वे शतक म्हणजेच आता सध्या जे जीवन चालू आहे ना, ह्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये ज्यावेळेस आपण बाहेर वावरतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच भरपूर गोष्टी टेक्नॉलॉजीने सोयीस्कर झालेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी सोयीस्कर होत असताना ज्यावेळेस आपण कारबद्दल विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये सुद्धा नक्कीच येतं की आपण जी कार घेतोय ती सुद्धा टेक्नॉलॉजीने लोडेड असायला पाहिजे. भरपूर गोष्टी त्या गाडीमध्ये असायला पाहिजे. आणि नक्कीच आज त्यापैकीच एक गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, टेक्नॉलॉजीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस MG ॲस्टरचं नाव हे नक्कीच येतं, कारण की ही भारतातली पहिली कार आहे ज्या कारमध्ये पर्सनल AI असिस्टंट देण्यात आलेला आहे, जो की भरपूर असे फीचर ऑपरेट करतो. जसं की पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला ओपन करायचं आहे, व्हॉल्यूम अपडाऊन करायचं आहे, विंडोज अपडाऊन करायचे आहे, असे भरपूर फीचर तुम्ही ह्या AI असिस्टंटच्या माध्यमातून ऑपरेट करू शकता. आणि मित्रांनो, MG ॲस्टरची प्राइसिंग स्टार्ट होते 9,98,000पासून. आणि ही गाडी ह्या सेगमेंटमध्ये एक चांगलं पॅकेज तुम्हाला अफोर्डेबल प्राइसमध्ये ऑफर करते. कुठलीही SUV घेण्याचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या गाडीचा लुक हा नक्कीच मॅटर करतो. MG ॲस्टरमध्ये तुम्हाला एक अपिलिंग लुक दिला जातो. फ्रंट हेडलॅम्प जर पाहिले पूर्णपणे LED सेटअप या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे. त्यानंतर DRL देखील आहे. फोग लॅम्प जर पाहिले हे सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच ऑफर करण्यात आलेले आहेत. एक SUV जो लुक आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतो. त्याचसोबत गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला सेगमेंटमध्ये सर्वात जास्त म्हणजे 205 mm जो ग्राउंड क्लिअरन्स हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे, जो की खराब रोड असेल त्या ठिकाणी सुद्धा एक कॉन्फिडन्स देतो ही गाडी चालवण्यासाठी. त्यानंतर रिअर साईडने गाडीचा ओव्हरऑल जर लुक पाहिला ना त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक चांगला जो लुक आहे हा ऑफर करण्यात आलेला आहे. LEDमध्ये टेल लॅम्प आहेत. ओव्हरऑल रिअर साईडने सुद्धा स्टर्निंग लुक तुम्हाला या गाडीचा पाहायला भेटतो. गाडीमध्ये दिला जाणारा जो पॅनोरामिक सनरूफ आहे ना हा तुम्हाला सेगमेंटमध्ये सर्वात जास्त भेटतो. सर्वात जास्त म्हणजे किती, जवळपास वरचा जो एरिया ना हा 90% जो पॅनोरामिक सनरूफ आहे हा कव्हर करतो. त्यामुळे तुम्ही जर रिअर साईडला जर पाहिलं ना ऑलमोस्ट मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे तिथपर्यंत जो पॅनोरामिक सनरूफचा एरिया हा आलेला आहे. सो हा एक ॲरी फील तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच देतो. त्याचसोबत गाडीचा जो रिअर साईड स्पेस आहे हा तुम्ही जर इथे पाहिला तर इथे तुम्हाला चांगला जो स्पेस आहे हा ऑफर करण्यात आलेला आहे, जो की हे फ्रंट जे सीट आहे हे मी माझ्या ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे. सो इथे जर पाहिलं ना चांगला जो स्पेस आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. त्याचसोबत रिअर साईडला AC वेन्स देखील आहे. आणि गाडी जर पाहिली ना रिअर साईडने म्हणजे सेकंड रो सीटला ही देखील स्पेशियस आहे. सो इथे 3 व्यक्ती बसू शकतात. आणि 3 व्यक्तींच्या सेफ्टीच्या दृष्टीने जर पाहिलं तर गाडीमध्ये रिअर साईडला 3 पॉईंट सीट बेल्ट तिन्ही पॅसेंजरला जे आहेत देण्यात आलेले आहेत. त्याचसोबत हेडरेस्ट देखील आहे. सो सेफ्टीच्या दृष्टीने जर पाहिलं ना रिअर साईडला सुद्धा चांगले जे फीचर्स आहेत हे ऑफर करण्यात आले आहेत. त्यासोबत कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्सचे फीचर जर पाहिले ना ते देखील नक्कीच चांगले आहेत. MG ॲस्टरमध्ये दिलं जाणारं जे सेफ्टी पॅकेज आहे हे सुद्धा तुम्हाला सेगमेंट फर्स्ट भेटतं. ह्या गाडीमध्ये 49 सेफ्टी फीचर्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत. त्याचसोबत ADAS लेवल 2चे जे फीचर्स आहेत हे 14 फीचर तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातं, जे की एक पीस ऑफ माइंडने तुम्ही ही गाडी चालू शकता. तर ह्या ADAS लेवलच्या फीचरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल, इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट असे भरपूर फीचर तुम्हाला ADAS लेवलमध्ये मिळून जातात. अजून सेफ्टी फीचरचा जर आपण विचार केला तर ऑल 4 डिस्क ब्रेक तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले. त्याचसोबत 6 एअरबॅग्स देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. कुठलीही SUV घेण्याचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या गाडीचं इंजिन हे खूप महत्त्वाचं असतं. MG ॲस्टरमध्ये तुम्हाला 2 इंजिन दिले जातात. 1.5 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, त्याचसोबत टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचा देखील ऑप्शन जो होतो ह्या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे, जे की नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचा जो ऑप्शन आहे हा देखील येऊ शकता. टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला टॉर्क कन्व्हर्टर जो आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे, जो की तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाडी जी आहे ते चॉईस करू शकता.
MG ॲस्टर ड्राईव्ह करत असताना ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंग सीटवरती बसता त्यावेळेस एक कमांडिंग पोझिशन असते. गाडीच्या सीटमध्ये जे मटेरियल यूज झालेले आहे ते देखील चांगल्या क्वालिटीचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंग सीटवरती बसता त्यावेळेस व्हिजिबिलिटी तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच चांगली मिळून जाते. साईडचे जे मिरर आहेत ते देखील तुम्ही एकदम प्रॉपरली पाहू शकता. ब्लाइंड स्पॉट डिटेक्टर देखील या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. गाडीच्या स्टेअरिंग फीडबॅकबद्दल जर आपण विचार केला तर गाडीचं स्टेअरिंग एकदम स्मूथ आहे. ते तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता आणि ऑपरेट करण्यासाठी जर पाहिलं ना एकदम परफेक्ट आहे. गाडीच्या इंटेरियरबद्दल जर आपण विचार केला तर इथे देखील तुम्हाला एक प्रीमियम लेवलचं जे इंटेरियर इथे देण्यात आलेलं आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला सॉफ्ट टच जे मटेरियल आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे, जे की एक प्रीमियम जो फील आहे ह्या गाडीमध्ये नक्कीच तुम्हाला मिळून जातो. गाडीमध्ये देणारी जी टच स्क्रीन आहे ही 10.1 इंचची आहे आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर असे फीचर दिले जातात. AC तुम्ही या ठिकाणी कंट्रोल करू शकता. त्याचसोबत अँड्रॉइड ऑटो, ॲपल CarPlay याला तुम्ही वायरलेसली कनेक्ट देखील करू शकता. तसेच व्हेंटिलेटेड फ्रंट 2 ज्या सीट आहेत या देखील या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन हा देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो, जो की हे सर्व फीचर जर पाहिले ना तर ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत, जे की एक प्रीमियम लेवलचा जो फील आहे हा नक्कीच तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. MG ॲस्टर सोबत तुम्हाला लॉंग ट्रिप करायची आहे, फॅमिलीसोबत बाहेर जायचं आहे तर ह्या गाडीमध्ये दिला जाणारा जो बूट स्पेस आहे हा देखील तुम्हाला नक्कीच मोठ्या साईजचा मिळून जातो. या बूट स्पेसची तुम्ही जर साईज पाहिली तर 488 लिटरचा बूट स्पेस, जो की भरपूर असं जे सामान आहे, काही मटेरियल आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये ठेवायचं आहे तर एकदम परफेक्टली तुम्ही ठेवू शकता. आणि जो डेक एरिया आहे ना, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लोड करता बूटमध्ये तर तो देखील वरच्या साईडला आहे, ज्यामुळे सामान वगैरे काही ठेवायचं असेल, काढायचं असेल तर हे देखील एकदम इझिली तुम्ही मॅनेज करू शकता. मित्रांनो, आता आपण टेक्नॉलॉजीचा जर विचार करतोय तर ह्या गाडीमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर असे फीचर दिले जातात. टेलिमॅट्रिक्स फॉर कनेक्टेड कार जे फीचर्स आहेत हे सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेले. सो एक ॲप आहे ज्याच्या थ्रू तुम्ही गाडी पूर्णपणे कंट्रोल करू शकता. गाडी स्टार्ट करू शकता, गाडीचा जो सनरूफ आहे हा ऑपरेट करू शकता, त्याचसोबत गाडीचा जो AC आहे हा देखील ऑपरेट करू शकता. सो भरपूर असे कनेक्टेड जे फीचर्स आहेत हे तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात, जे की ह्या सेगमेंटमध्ये तुम्ही जर विचार केला तर ही गाडी सर्वात जास्त फीचर जे आहे ते तुम्हाला ऑफर करते. मित्रांनो, 2021 साली ज्यावेळेस MG ॲस्टर लॉन्च करण्यात आली ना तेव्हापासूनच आत्तापर्यंत, म्हणजे आत्ता जर पाहिलं 2024 चालू आहे, ह्या गाडीने स्वतःला चांगल्या प्रकारे प्रूव्ह केलेलं आहे. गाडीमध्ये जर पाहिलं ना भरपूर असे टेक लोडेड फीचर भेटतात. सेगमेंट फर्स्ट फीचर जबरदस्त आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गाडीची प्राइजिंग जर पाहिली तर प्राइजिंग स्टार्ट होते 9,99,000 पासून. त्यामुळे तुम्हाला जर एक टेक लोडेड एक चांगलं पॅकेज पाहिजे, गाडीमध्ये कम्फर्ट पाहिजे आणि एक प्रीमियम ब्रँड पाहिजे तर MG ॲस्टर तुमच्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन आहे. बाकी या गाडीबद्दल तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.